हॅलो, मी मेघा तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत करते. तर बॅग्स वगैरे तुम्ही पाहिल्या आहेत. तर आमची प्रवासाची तयारी चालू झालेली आहे आणि निघालो आहे आम्ही. तर कुठे निघालो आहे हे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. कारण ही एक 4 दिवसाची एक ट्रिप आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला मी सगळ्या गोष्टी कव्हर करणार आहेत. तर आत्ताच सांगते, तसं नंतर कशाला सांगायला हवं म्हणा. मी चालले उज्जैन आणि ओंकारेश्वरला. तर ह्या व्हिडिओ 2-3 व्हिडिओ पार्टमध्ये येतील. त्याच्यामध्ये प्रत्येक सगळी कल्याण स्टेशनपासनं उज्जैनपर्यंतचा प्रवास किंवा त्यानंतर त्याच्यासाठी किती खर्च आला, आम्ही कुठे राहिलो आहे, काय केलं आहे, हे सगळं तुम्हाला ह्या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला शेअर करणार आहे. म्हणजे तुम्हाला नंतर कधी जायचं असेल तर तुम्हाला माझ्या व्हिडिओची मदत होईल. तर जेवढे काही पार्ट्स येतील ते नक्की पहा. तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आणि प्रवासाला पण सुरुवात करूया. तर आम्ही चाललो आहे उज्जैनला, महाकालला. कारण खूप महिन्यापासूनची इच्छा होती. सतत कोण ना कोण प्रसाद आणून देत होतं उज्जैनचा, पण आमचा काही मुहूर्त लागत नव्हता. पण फायनली तो दिवस आला आहे आणि आम्ही उज्जैनला चाललो आहे. खूप वर्षाची इच्छा माझी आज पूर्ण होते. तर ही गाडी दौंड इंदोर आहे. ज्या कोणाला कल्याण सेंट्रल लाईनच्या लोकांना ना ही गाडी एकदम बेस्ट आहे. ही दौंडवरनं येते आणि उज्जैनला इंदोरला जाते. त्यामुळे कल्याणला स्टॉप मिळतो, पुण्याला स्टॉप मिळतो. त्यामुळे छान गाडी आहे. नाही तर बाकीच्या सगळ्या आपल्याला बँड्रा टर्मिनस किंवा मुंबई टर्मिनसवरनं पकडायला लागतात. तर मस्त घरून थेपले आणले होते, दह्याचे 3 छोटे कंटेनर्स घेतलेले. कारण बाहेरचं काहीच खायचं नव्हतं, म्हणून आम्ही मस्त जेवलो आणि झोपलो. सकाळी उठलो तर असा सुंदर नजारा आम्हाला पाहायला मिळाला होता. छान वाटत होतं, फ्रेश होतं वातावरण. गाडी पण ऑन टाईम होती. 5-10 मिनटं इकडे तिकडे तर होणारच आहे. म्हटलं जोपर्यंत स्टेशन येतं आहे तोपर्यंत आपण हिशोब लिहून घेऊया. कारण मी ठरवलं होतं त्या पूर्ण दिवसभरात जो खर्च होईल तो व्यवस्थित लिहून ठेवायचा. त्यामुळे हे व्हिडिओचे जे काही पार्ट्स येतील ना, त्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण खर्च ह्या ट्रिपला किती येतो हे तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे माझे हे सगळे पार्ट तुम्ही पाहावे अशी माझी अपेक्षा आहे. कारण तुम्हाला पुढच्या उज्जैन ट्रिपसाठी तुम्हाला माझ्या या व्हिडिओची तर नक्कीच मदत होईल. तर ह्या व्हिडिओमध्ये ना मी एका दिवसामध्ये, आता हा जो व्हिडिओ आहे ना हा एका दिवसाचा आहे, की एका दिवसामध्ये मी काय काय फिरले, कसे फिरले, तिथे लोकल ट्रान्सपोर्ट काय आहे, पैसे किती लागतात, हे सगळंच मी तुम्हाला याच्यामध्ये सांगणार आहे. पण हा सुद्धा व्हिडिओ, एका दिवसाचा व्हिडिओ ही 2 पार्टमध्ये येणार आहे. कारण तिथे ठिकाणच आहे तेवढी फिरण्यासारखी, पण खूप सुंदर आहे. तुम्ही व्हिडिओ पहा, तुम्हाला खरंच आवडेल. बाहेर आल्यानंतर सकाळ म्हटली की पहिला चहा आलाच, कारण चहाशिवाय तर दिवसच आमचा चालू होत नाही. आणि इथे तुम्हाला एक गंमत सांगू का, जे पेपर ग्लासमध्ये चहा देत आहेत ना तो चहा किटलीतनं देत आहेत, पण जे कुल्हड चहा तुम्ही मागाल ना तर ती लोक छान असा उकळून देतात. मस्त वाटत होतं एकदम. तर चहा घेतला आणि आम्ही आमच्या हॉटेलच्या दिशेने निघालो. उज्जैन स्टेशनपासून हे अगदी 200 मीटरवरती असलेलं हे श्रीजी अगरवाल पॅलेस म्हणून हॉटेल आहे. आतमध्ये गेल्या गेल्या मस्त असं दर्शन झालं महाकालचं. आणि ह्या नगरीला ना अवंतिका नगरी असं पण म्हणतात. तर मगाशी तुम्हाला मी हॉटेल दाखवलं होतं, पण रूम टूर मी आल्यावर देईन, कारण खूप गडबड होती. त्यामुळे आता आवरलं आहे आम्ही तिघांचं, पण रेडी झालेलं आहे. तर आता चाललो आहे आम्ही दर्शनाला, पण त्याआधी आम्ही थोडा नाश्ता करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मला जसं जमेल तसं मी शूट करीन, तुम्हाला दाखवीन आणि हॉटेल रिलेटेड सगळी माहिती मी तुम्हाला नंतर देईन. कारण हॉटेल खरंच खूप छान आहे आणि रिझनेबल रेटमध्ये आहे. हे सगळं मी तुम्हाला नंतर सांगेन. आल्यानंतर ना मी तुम्हाला प्रॉपर होम टूर म्हणजे रूम टूर देईन, कारण आता पसारा पण खूप आहे. तर चला आता दर्शनाला. त्याआधी मी तुम्हाला दाखवते की मी कशी रेडी झाली. हे बघा, अशी ही मस्त साडी मी ऑनलाईन मागवलेली. त्याची जर तुम्हाला लिंक हवी असेल तर मला कमेंट करा, तर मी तुम्हाला नक्की याची लिंक पाठवेन. सिम्पल अशी काय म्हणतात त्याला, कॉटन लिननमध्ये साडी आहे, पण खरंच खूप छान दिसते. आणि त्याचा पदर पण मी तुम्हाला दाखवते. हे बघा का सुंदर पदर आहे. खरंच खूप सुंदर साडी आहे. फायनली आम्ही ऑटो पकडली आहे आणि ऑटो तुम्हाला मी हे सगळं आम्ही बजेट पिकनिक करणार आहे. तर मी जसं जिथे जिथे ज्या ज्या रेटमध्ये फिरेल त्या रेट मी तुम्हाला सांगत जाईल. तर स्टेशनपासनं 200 मीटरवरती माझं हॉटेल होतं, ते मी तुम्हाला नंतर दाखवीनच. रूम टूर वगैरे सगळंच देईल. त्याच्यानंतर तिकडेच बाहेर आल्यानंतर आम्ही नाश्ता केला सुदामा रेस्टॉरंटमध्ये. अतिशय उत्तम होतं. छोले भटुरे, पुरी भाजी, पराठा खूप छान होता. आणि तिकडनंच बाहेरनं आम्ही आता 20 रुपये सीटप्रमाणे आम्ही महाकाल
मंदिरात जातो. कारण त्यानंतर मग बाकीचे मंदिर फिरणार आहे. कारण डायरेक्ट कालभैरवला गेलं तर इकडनं 200 रुपये ऑटो होता. त्यापेक्षा आधी महाकालला जाऊन मग तिकडनं प्रायव्हेट ऑटो करून मग आम्ही सगळे मंदिर फिरणार आहे. तर चला आता महाकालला जाऊया, महाकालचं दर्शन घेऊया. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टी मला तुमच्याशी शेअर करता येईल. तर चला. रिक्षातनं उतरलं आणि आतापर्यंत जे काही रील्समध्ये बघत होतं, ज्या गल्ल्या रील्समध्ये बघत होते, त्या प्रत्यक्षात पाहताना मन भरून येत होतं. आणि इकडे ना एक स्कॅम आहे, मी तुम्हाला सांगते. इथे ना खूप मुलं फिरत असतात, बेलपत्र आणि गुलाबाच्या, हे बघा माझ्या हातात ही टोपली आहे ना, हे घेऊन 5 रुपये 5 रुपये 5 रुपये करत. आणि ते तुम्हाला 5 रुपये, आपल्याला असं वाटतं रे हे 5च रुपयाला आहे, पण ज्यावेळेस आपण त्यांच्याकडे ते घ्यायला जातो ना, तेव्हा ते 5 रुपयाचं नसतं, ते 50 रुपयाचं असतं. 5 रुपये हे फक्त त्यांच्या दुकानापर्यंत नेण्यासाठीची ट्रिक आहे. मग आम्ही तिथे गेलो आणि प्रसाद घेतला. तर आता आम्ही चाललो आहे दर्शनासाठी. आता तुम्हाला मी सांगते, इथे शीघ्र दर्शनची फॅसिलिटी आहे. शीघ्र दर्शनचं पास तुम्ही ऑनलाईन बुक करू शकता. तुम्हाला लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. पण ज्यांना ऑनलाईन बुक करता येणार नाही त्यांनी काय करायचं, गेट नंबर 1ला अवंतिका गेट आहे, इथे शीघ्र दर्शन तिकीट काउंटर आहे. 250 रुपये पर पर्सनप्रमाणे तुम्हाला इथे शीघ्र दर्शनचं तिकीट मिळतं. तुमचा मोबाईल तिथे जमा होतो आणि नंतर तुम्ही अवंतिका द्वारमधनं तुम्ही आतमध्ये दर्शनासाठी जाता. हे आहे महाकालचं मंदिर आणि हे बाहेर मोठमोठ्या स्क्रीन्स लावलेल्या आहेत. खूप छान आहे, मस्त वाटत होतं एकदम. दर्शन तर आमचं झालं आहे. मागे तुम्हाला मंदिर दिसत असेल, पण मोबाईल अलाउड नव्हता, त्याच्यामुळे शूट नाही करता आलं. तर चला आता पुढे काळभैरव मंदिरात जायचं आहे, बघूया तिथे मोबाईल अलाउड आहे का. तर बाहेर आल्यानंतर ऑटो पॉईंटवर जायचं. तिकडे हे असे कार्ड घेऊन लोक फिरतच असतात. 750 रुपये त्यांचं टूर आहे. कुणी तुम्ही घासाघीस केलं तर 600मध्ये वगैरे घेतात. तर हे 5-6 ठिकाणं ती लोक तुम्हाला दाखवतात. तर त्याच्यातलं सगळ्यात पहिलं आहे गडकालिका मंदिर. हे गडकालिका मंदिराचं काय वैशिष्ट्य आहे हे मी तुम्हाला सांगते. सतीमातेचं अग्निकुंडामध्ये दहन झाल्यानंतर महादेवांनी सतीमातेला स्वतः हातामध्ये उचलून पूर्ण ब्रह्मांडाच्या फेऱ्या मारल्या होत्या. त्यावेळेस विष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राने सतीमातेचे 51 तुकडे केलेले आणि हे तुकडे पृथ्वीवर ज्या ज्या ठिकाणी पडले ते शक्तिपीठ झालं. तर ह्या गडकालिका मंदिरामध्ये सतीमातेचा वरचा ओठ पडलेला आहे, म्हणून हे शक्तिपीठ झालं. हे बघा, हा इथे फोटो आहे की ज्याच्यामध्ये महादेव सतीमातेला घेऊन फिरत आहेत. तर त्यामुळे ह्या शक्तिपीठाला खूप महत्त्व आहे. दुसरं एक महत्त्व म्हणजे ह्याच मंदिरामध्ये, गडकालिका मंदिरामध्ये कालिदासांनी त्यांचं काव्य लिहिलं होतं, तपश्चर्या केली होती. आणि इकडच्या मंदिरांची एक खासियत आहे. आपल्याकडे बघा, फक्त महादेवांच्या मंदिरात तुम्ही जाल ना, तेव्हाच फक्त बाहेर आपल्याला नंदी महाराज दिसतात. पण इथे जे जे मंदिर आहे, आता गडकालिका मातेचं मंदिर होतं म्हणून बाहेर त्यांचं वाहन सिंह होतं. इथे आले मी सिद्धमन गणेश गणपतीला, बाजूलाच आहे. इथे पण बघा, गणपती बाप्पा आतमध्ये बसलेत आणि बाहेर उंदीर मामा बसलेले आहेत. तर हे असं इथे आहे. तर आम्ही गडकालिका मंदिर आणि सिद्धमन गणेश मंदिर करून आम्ही आता आलो आहे महर्षी सांदीपनी आश्रम. आता महर्षी सांदीपनी आश्रम म्हणजे तुम्हाला माहिती आहे का काय आहे? ह्याच पवित्र ठिकाणी कृष्ण, बलराम आणि सुदामा यांनी विद्या संपादन केली सांदीपनी ऋषींकडनं. तर हे ते स्थान आहे. खरं असं चालताना ना सतत तो फील येत होता, अरे वा, ह्या ठिकाणी श्रीकृष्णचं वास्तव्य होतं, बलरामांचं वास्तव्य होतं. इतकं भारी वाटत होतं ना. खरंच कधी तुम्हाला वेळ म्हणजे असेल ना, तुम्ही लवकर ही ट्रिप करा, अजून गर्दी होण्याआधी. कारण खूप क्राऊडेड झाली आहे ही प्लेस. अजून तुम्हाला गर्दी टाळायची असेल ना, तर खरं तुम्ही लवकरात लवकर तुम्ही जा. हां, आता इथे जे श्रीकृष्णांनी 14 विद्या ग्रहण केल्या आहेत, ज्याच्यामध्ये ज्योतिष विद्या आली, त्यानंतर गायन विद्या, ज्योतिष विद्या आली, अजून काय म्हणतात त्याला, ॲस्ट्रो फिजिक्स आलं. हे सगळं श्रीकृष्णाने सांदीपनी महर्षींकडनं ह्या आश्रमामध्ये ग्रहण केलेलं आहे. तर हे ह्या 14 विद्यांचं एक जस्ट हे होतं, काय म्हणतात, चित्रस्वरूपामध्ये. ह्याला कोणत्या तरी एक विशिष्ट आर्ट म्हणतात, मला आता ते आठवत नाही आहे. माझ्या मुलीने मला सांगितलं होतं, कारण ती आर्टिस्टिक दिमाकाची आहे. माझ्या लक्षातही नाही राहते एवढं.
तर ह्या सगळ्या 14 विद्या श्रीकृष्णाने सांदीपनी आश्रमामध्ये ग्रहण केलेलं आहे. आणि त्यानंतर असं म्हणतात की 64 कला, 14 विद्या आणि 64 कला या श्रीकृष्णांनी ग्रहण केलेल्या आहेत. तर त्या सगळ्या ह्याच आश्रमात केल्यात. त्याचबरोबर इथे सर्वेश्वर महादेवाचं मंदिर होतं. हे त्या तेव्हाचं मंदिर आहे. आणि हे आहे गोमती कुंड, याला सरस्वती कुंड असं पण म्हणतात. तर ज्यावेळेस कृष्ण, सुदामा आणि बलराम इथे शिकत होते त्यावेळेस सांदीपनी आश्रमांनी सर्व तीर्थस्थानातलं जल ह्या कुंडामध्ये बोलावलं होतं. आणि ह्याच कुंडातनं श्रीकृष्ण, बलराम, सुदामा त्यांची तहान भागवत होते. आणि इथे ही 2 महादेवाची पिंड होती. असा भास होत होता की हे बलराम आणि श्रीकृष्णांनी कदाचित स्थापन केलं असेल. ते इथे पूजा करत असतील, अभिषेक करत असतील. इतकं भारी वाटत होतं ना, खरंच सांगते. म्हणजे आपल्या ज्या आधीच्या गोष्टी पाहण्यामध्ये, तो इतिहास समजून घेण्यामध्ये जी मजा आहे ना, आणि जो त्याचा तो रिचनेस आहे, पावलोपावली आपला सनातन धर्म किती जुना आहे, किती छान आहे, किती महत्त्वाचा आहे, हे सतत जाणवत होतं. तर ह्या आहेत 64 कला. ह्या 64 कला तुम्हाला आता ह्या व्हिडिओमध्ये कदाचित एवढं व्यवस्थित दिसत नसेल, तरी पण मी खूप प्रयत्न केला आहे हे सगळं शूट करण्याचा. पण त्या शूटच्या नादात काय होतं ना, कधी कधी आपण आपल्या डोळ्यांनी बघणं राहून जातं. पण त्यामुळे मी थोडंसं शूट केलं आणि त्याच्यानंतर मग मी कॅमेरा ठेवून दिला. तर हे सगळी चित्र आहेत की काय काय तिथले प्रसंग आहेत. त्यानंतर पुढे तुम्ही जर पाहाल तर त्याच्यामध्ये महाभारतामध्ये श्रीकृष्णाचं जे काय म्हणतात ना त्याला, हे होतं, योगदान होतं. तर त्यानुसार पण त्याच्या चित्र तिथे रेखाटलेली आहेत. चित्रांबद्दल तुम्हाला सांगते. हे महाभारतातले छोटे छोटे प्रसंग आहेत. तुम्ही व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे वाचू शकता, जे मी केलेलं आहे शूट. पण इतकं प्रत्येक गोष्ट शूट करणं म्हणजे ना एकदम हेक्टिक आहे. तर हे सगळं प्रदर्शन बघितल्यानंतर इकडे असं छान स्टॅच्यू होता जिथे बलराम, श्रीकृष्ण, सुदामा आणि सांदीपनी महर्षी हे विद्याग्रहण करतायत, असं सुंदर त्यांनी देखावा केलेला. तर सांदीपनी आश्रमानंतर आम्ही गेलो मंगलनाथ मंदिराला भेट द्यायला. आता मंगलनाथ मंदिराचं काय महत्त्व आहे ना, हे मी तुम्हाला आता पुढे सांगते. खरंच इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण इतक्या महत्त्वाच्या आहेत ना, ह्या आपल्याला माहिती असल्याच पाहिजेत. हे मंदिर क्षिप्रा नदीच्या काठावर वसलेले आहे. ह्याच मंदिरातून पृथ्वीची कर्कवृत्त जाते, म्हणून याला पृथ्वीचा केंद्रबिंदू असं म्हणतात. पौराणिक कथेनुसार पूर्वी उज्जैनमध्ये अंधक नावाचा राक्षस होता. त्याचा वध करण्यासाठी महादेवांनी त्याच्यासोबत भयंकर युद्ध केले. त्यावेळेस महादेवांचे घामाचे बिंदू पृथ्वीवर पडले व त्यातून एका बालकाचा जन्म झाला. ह्या बालकाला मंगळ असे नाव देण्यात आले. हा बालक भूमिपुत्र म्हणूनही ओळखला जातो. पत्रिकेमध्ये मंगळ दोष आहे, त्या मंगळ दोषाची शांती ह्या मंदिरात केली जाते. आणि असं हे मंगलनाथाच्या मंदिराचं दर्शन घेऊन आम्ही गेलो उज्जैनच्या कोतवालाला, म्हणजेच कालभैरव मंदिराला. असं म्हणतात की जोपर्यंत कालभैरवचं दर्शन घेत नाही तोपर्यंत महाकाल दर्शन हे संपूर्ण होत नाही. त्यामुळे आम्ही खरं तर ना पहिल्यांदा कालभैरव मंदिरात जायचं असतं आणि मग महाकालचं दर्शन घ्यायचं असतं. पण आम्ही ज्या ठिकाणी आमचं हॉटेल होतं तिकडनं हे 200 रुपयाच्या अंतरावर होतं. पण असं काही नाही, तुम्ही आधी महाकालचं दर्शन घेतलं तरीही चालतं, कारण कालभैरव मंदिराच्या इथे काहीही व्यवस्था नाही आहे. खूप गर्दी आहे तिथे, त्यांचं मॅनेजमेंट पण प्रॉपर नाही आहे. त्यामुळे तुम्ही आधी हे सगळं फिरून घ्या आणि मग कालभैरव दर्शनाला या. कारण जर आधीच कालभैरव दर्शनाला आलात ना तर तुम्ही बाकीचं काही फिरण्याच्या कंडिशनमध्येच राहणार नाही, कारण इकडे जवळजवळ 2.5 ते 3 तास या लाईनमध्ये लागतात. आम्हाला तर कमी लागले, पण लोकांना 4-4 तास पण लागलेले आहेत. असं म्हणतात की जो धागा आहे मी मगाशी दाखवलेला, तर ते धागा जर तुम्ही तुमची इच्छा इथे मागितली आणि बांधलं तर तो धागा स्वरूपात ती इच्छा पूर्ण होते. पण मी असं काही घेतलं नव्हतं, कारण एक गोष्ट मला समजली, आपण घेतलेला प्रसाद देवापर्यंत पोहोचत नाही, तो मधल्यामध्येच कुठेतरी गायब होतो. त्यापेक्षा फक्त भक्तिभावाने दर्शन घ्यायचं. तर कालभैरव मंदिरात आल्यानंतर सगळ्यात पहिलं कालभैरवांचं वाहन म्हणजे काळा कुत्रा, तर त्याचं दर्शन आम्ही घेतलं. आणि त्यानंतर हे बघा सुंदर असं ही मूर्ती पाहिल्यानंतर ना काय असं वाटतं ना, एक वेगळ्याच प्रकारचं कनेक्शन वाटतं. असं वाटतं की ते येत आहेत आपल्याजवळ. तुम्हाला मी सांगते ना तरीसुद्धा माझ्या अंगावर काटा येतो आहे. इतकं सुंदर मंदिर आहे. खरंच ही ट्रीप ना एकदा अरेंज कराच. तर पार्ट 1 मी हा इथेच थांबवते, पण हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा.
आणि पार्ट 2 नक्की नक्की पहा, कारण ह्याच्यानंतरही आम्ही बऱ्याच गोष्टी फिरलो आहे, पण एका व्हिडिओमध्ये सगळं कवर करता येणार नाही. तर पार्ट 2 बघायला विसरू नका. चला भेटूया पार्ट 2मध्ये.